नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायोकेअर प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 11, ज्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आहे हे सेकंड लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आज अजूनही तुम्ही जर आपलं बायोकेअर ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल तर बायोकेअर ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर लिंक यूज करून तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स अवेलेबल करून दिलेला आहे, ज्यामध्ये 2 एक्सरसाइज आहेत. पहिली एक्सरसाइज जी आहे तर ते स्टेट बोर्ड पॅटर्न आहे आणि दुसरी एक्सरसाइज जी आहे तर त्यामध्ये एमएसटी सीईटी आणि नीटच्या पॅटर्ननी त्याचे पीवायक्यू प्लस काही मॉडेल क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत सॉल्व्ह करण्यासाठी. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, ज्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ते म्हणजे सिंगल सेल प्रोटीन. तर हे सिंगल सेल प्रोटीन किंवा एससीपी काय आहे, तर याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाय 2050 world would need to produce 1,250 million tons of meat and dairy product per year to meet global demand for animal derived protein at current consumption level. जर आजच्या कन्झम्पशन लेवल वरून जर बघितलं तर 2050 मध्ये जवळ आपल्याला 1250 मिलियन टन एवढं मीट आणि डेअरी प्रोडक्ट बनवावे लागणार आहे प्रत्येक वर्षी. आता एवढं सगळं जर असेल डिमांड, तर तेवढी फुलफिल पण करावी लागणार आहे. So, however, growing demand for protein will not be met sustainably by increasing meat and dairy product because of low efficiency of converting feed to meat and dairy product. जनरली आपण डेअरी प्रोडक्ट वरती एवढं डिपेंड नाही राहू शकत, बिकॉज एवढं सगळं बनवणं पॉसिबलच नाहीये. कारण त्यासाठी त्यांना फीड करावं लागणार आहे आणि एवढं आपण पॉसिबल नाही करू शकत, लो इफिशियन्सी आहे. So moreover, human population in underdeveloped country, even in the developing countries, is suffering from protein malnutrition. आणि त्यामुळे काय होणार आहे तर प्रोटीनचं मालन्यूट्रिशन होणार आहे, डिफिशियन्सी होणार आहे. आणि त्यालाच टॅकल करण्यासाठी काय होईल, सो रिझल्टिंग जर प्रोटीन मालन्यूट्रिशन झालं तर रिझल्टिंग इनटू व्हरायटी ऑफ न्यूट्रिशन डिसीजेस आणि खूप सारे न्यूट्रिशनल डिसीजेस होऊ शकतात. टू फाईट विथ दिस, एफर्ट आर अंडरटेकन बाय कन्व्हेन्शनल मेथड टू इन्क्रीज फूड yield बाय डिफरंट मेथड ऑफ कॉफी इम्प्रुव्हमेंट. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, क्रॉप इम्प्रुव्हमेंट मेथड यूज कराव्या लागणार आहे, यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स, देन बायो पेस्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर, हाय इटिंग व्हरायटीज, जे की आपण ग्रीन रेव्होल्युशन मध्ये केलं. The effort in other direction are also undertaken by non-conventional way. Non-conventional way जर बघितलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे, सो प्रोडक्शन ऑफ एससीपी, दॅट इज द सिंगल सेल प्रोटीन. सो इम्पॉर्टन्स ऑफ सिंगल सेल प्रोटीन वॉज रिअलाइज ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट. सो वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्येच कळालं होतं की सिंगल सेल प्रोटीन किती महत्वाचं आहे. सो सिंगल सेल प्रोटीन रेफर टू क्रूड और रिफाइंड एडिबल प्रोटीन. काय आहे सिंगल सेल प्रोटीन, तर रिफाइंड एडिबल प्रोटीन आहे. सो एक्सट्रॅक्टेड फ्रॉम प्युअर मायक्रोबियल कल्चर. कोणापासून काढलं होतं तर प्युअर मायक्रोबियल कल्चर पासून काढलं होतं. फ्रॉम डेड और ड्राईड सेल ऑफ बायोमास. बायोमासच्या सेल पासून, जे की ड्राईड असेल, डेड असेल, त्याच्यापासून आपण प्रोटीन काढू शकतो. सो मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अल्गी, फंजाय, ईस्ट and bacteria have very high amount of protein content in their biomass. So these microbes can be grown using inexpensive substrate like agricultural waste, then wood shaving, sawdust, corn cob, paraffin, N-alkanes, sugarcane molasses, even human and animal waste. मायक्रोरिझम जे ग्रो होऊ शकतात तर ते या सगळ्या वेस्ट प्रोडक्ट वरती ग्रो होऊ शकतात आणि त्यामुळे यांना असं स्पेसिफिक असं फूड देण्याची आपल्याला गरज नसते. सो त्यामुळे आपण काय करू शकतो तर हे इझिली ग्रो करू शकतो. द मायक्रो ऑर्गॅनिझम्स युटिलाइज द कार्बन अँड नायट्रोजन प्रेझेंट इन दिस मटेरियल अँड कन्वर्ट इनटू हाय क्वालिटी प्रोटीन. सो रॉ मटेरियल पासून आपल्याला काय मिळणार आहे, हाय क्वालिटी प्रोटीन मिळणार आहे. सो दॅट कॅन बी यूज ॲज अ सप्लिमेंट इन बोथ ह्युमन अँड ॲनिमल फीड. की आपण ह्युमनला पण वापरू शकतो आणि दुसऱ्या ॲनिमलला सुद्धा वापरू शकतो. सो बिसाइड प्रोटीन,
Single cell protein is also rich in vitamins, specifically vitamin B complex, minerals and fats. म्हणजे आपल्याला प्रोटीन बरोबरच विटॅमिन्स पण मिळणार आहे, मिनरल्स पण मिळणार आहे, फॅट पण मिळणार आहे. सो कम्प्लीट डाएट मिळणार आहे. So the single cell protein can be radially used as a fodder for achieving fattening of calves, pig, and in breeding fish, and even in poultry and cattle farming. So सगळीकडे ॲज अ फॉडर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. So these microorganisms used for the production of single cell protein as follows. So कुठले कुठले सिंगल सेल प्रोटीन आहेत तर बघा, फंजाई मध्ये आहे अस्परजिलस नायगर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी. ईस्ट मध्ये आहे सॅक्रोमायसिस सेरेब्रेसी, कॅन्डिडा युटिलिस. अल्गी मध्ये आहे स्पिरुलिना स्पेसिस, क्लोरेला, पायरेनोइडा नायडोसा. देन बॅक्टेरियामध्ये आहे मिथाइलोफिलस, मिथाइलोट्रॉपसस अँड बॅसिलस, मेगास्टेरियम. सो या सगळ्या ज्या काही स्पेसीज आहेत, या सगळ्या ज्या फंगल असेल, ईस्ट असेल, अल्गी असेल, बॅक्टेरिया असेल, या सगळ्या ज्या स्पेसीज आहेत सिंगल सेल, तर त्या आहेत सिंगल सेल प्रोटीन, ज्यांच्यामध्ये काय तर हाय प्रोटीन कंटेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डायजेस्टेबल प्रोटीन आहे. सो what is the advantages of single cell protein? So specifically, microorganisms have high rate of multiplication. सगळ्यात जास्त मल्टिप्लिकेशनचा रेट आहे यांच्यामध्ये. So that means a large quantity of biomass can be produced in the comparatively short duration. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन यांचं होऊ शकतं. So these microbes can be easily genetically modified to vary the amino acid composition. They have high protein content, near about 43% पासून तर 85% पर्यंत वेट बाय वेट बेसिस यांच्यामध्ये प्रोटीन आहे. सो अ ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल्स इन्क्लुडिंग वेस्ट मटेरियल कॅन बी यूज ॲज अ सबस्टेट ऑफ सिंगल सेल प्रोटीन. आणि यांना फूड म्हणून काय लागणार आहे तर वेस्ट मटेरियल लागणार आहे. सो दिस डू हेल्प इन डिक्रीजिंग द नंबर ऑफ पोल्युशन्स. त्याच्यामुळे आपलं पोल्युशन पण कमी होणार. सो सिंगल सेल प्रोटीन सर्व ॲज अ गुड सोर्स ऑफ विटामिन्स, अमिनो ऍसिड्स, मिनरल्स अँड क्रूड फायबर्स. सो आपल्याला फक्त प्रोटीन बरोबरच बाकीचे सोर्सेस, फूड सोर्सेस, गुड फूड सोर्सेस सुद्धा आपल्याला मिळतात. लाईक विटामिन, अमिनो ऍसिड, मिनरल्स, फूड फायबर हे सगळं मिळणार. द नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे आपल्याला बघायची इथे, तर ती म्हणजे बायोफोर्टिफिकेशन. So biofortification means it is a method in which crop are bred or produced for having higher level of vitamins, minerals and fat. थोडक्यात बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय तर जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापासून बनवायची किंवा त्याच्यामध्ये बनवायची. सो ड्यू टू दिस प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषितता कॅन बी ओव्हरकम, इझिली कमी करू शकतो. सो फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह वॉज considered for the breeding program. So what is the objective? So first one is the protein content and quality, oil content and quality, vitamin content, micronutrient content and quality. Then बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे काय तर जनरली जेवढं प्लांट बॉडीमध्ये आहे त्याचं अमाऊंट वाढवायचं. सो बायोफॉर्टिफिकेशन कॅन बी अचीव थ्रू कन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस and also through the recombinant DNA technology, that is the rDNA technology. So it focuses on making plant food material more nutritive as plant grow or develop. म्हणजे जेवढं प्लांट मध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त न्यूट्रिटिव्ह त्यांना बनवायचं. So some example of biofortification. So first one is the fortified maize having twice the amount of amino acid, lysine and tryptophan. फोर्टिफाईड मेज मध्ये जे आहे तर ते लायसन आणि ट्रिप्टोफॅनचं अमाऊंट जे आहे तर ते डबल केलेलं आहे. देन वीट ॲटलास 66 हा जो वीट आहे सो याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहे. आयर्न फॉर्टिफाईड राईस जो आहे तर त्याच्यामध्ये 5 टाइम्स मोर आयर्न आहे. ओके आणि हे डेव्हलप केलेलं आहे. देन व्हेजिटेबल क्रॉप लाईक कॅरट, स्पिनॅच हाव मोर अमाऊंट ऑफ विटामिन ए अँड मिनरल्स. व्हेजिटेबल मध्ये जर बघितलं तर स्पिनॅच आहे, कॅरट आहे, तर यांच्यामध्ये विटामिन ए जास्त आहे, मिनरल जास्त आहे. देन विटामिन enrich bitter gourd, tomato have been developed by IARI, that is the Indian Agriculture Research Institute, जे की पुसामध्ये आहे न्यू दिल्ली जवळ. सो हे सगळे व्हरायटीज पण बेटर क्वालिटी अँड क्वांटिटी
सोबत डेव्हलप केलेलं आहे. ओके. सो ॲनिमल हजबंड्री. आता ॲनिमल हजबंड्री मध्ये काय येतं, तर जे काही पशुपालन आहे, तर पशुपालनामध्ये आपल्याला जे काही गाय असेल, बैल असेल, म्हशी असतील किंवा शेळी असेल, मेंढी असेल, तर यांच्यामध्ये आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्यांच्यापासून मीट प्रोडक्शनसाठी किंवा मिल्क प्रोडक्शनसाठी आपण कसं हाय यील्ड कपॅसिटी असलेले ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स आपण बनवू शकतो, तर ते सगळं येतं ॲनिमल हजबंड्रीमध्ये. सो ॲनिमल हजबंड्री इज अन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिस ऑफ ब्रीडिंग अँड रायझिंग लाईव्हस्टॉक. So it is not only a skill of farmer but also as much science as it is art. That is an art. So हे आर्ट पण आहे, सायन्स पण आहे. सो फक्त हे आपल्याला पाळायचे नाहीयेत, तर त्यांच्यापासून आपल्याला चांगले ऑर्गॅनिझम पण बनवायचे. सो ॲनिमल हजबंड्री डील्स विथ केअर अँड ब्रीडिंग ऑफ लाईव्हस्टॉक लाईक बफेलोज, काऊज, पीग, हॉर्सेस, कॅटल, शीप, कॅमल, गोट, हे सगळं येतं ॲनिमल हजबंड्रीमध्ये. काय करायचं? केअर करायची प्लस ब्रीडिंग करायचं. सो इट ऑल्सो इन्क्लूड पोएट्री फार्मिंग, फिश फार्मिंग, बी कीपिंग, सेरिकल्चर, लॅक कल्चर, हे सगळं सुद्धा येतं यासोबतच. सो क्रॅब्स, बर्ड्स, फिशेस, pig, cattle, sheep, and camel have been used by human for the product like milk, egg, meat, wool, honey, silk. हे सगळं आपण अॅनिमल हजबंड्री थ्रू मिळवू शकतो. ज्याच्यामध्ये दूध असेल, अंडे असतील, मांस असेल, लोकर असेल, त्यानंतर हनी असेल, मध असेल किंवा सिल्क रेशीम असेल, तर हे सगळं आपल्याला मिळवलं जातं. सो ड्युरिंग द कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस, जे काही ट्रॅडिशनल मेथड्स होत्या, ओके, कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस होत्या, सो ॲनिमल ब्रीडिंग जस्ट टेकिंग केअर इज नॉट इनफ टू गिव्ह मॅक्झिमम यील्ड. आणि फक्त त्यांची काळजी घेऊन चालणार नाही की आपल्याला ते जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतील. ऑल्दो इंडिया अँड चायना हॅव 70% ऑफ वर्ल्ड लाईव्हस्टॉक. आणि जवळपास इंडिया आणि चायनामध्ये जर बघितलं आपण, तर पूर्ण जगाच्या 70% लाईव्हस्टॉक या दोन्हीमध्येच आहे. सो सरप्राइझिंगली द प्रोडक्टिव्हिटी सर्व ओनली 25%. आणि जर प्रोडक्टिव्हिटी जर बघितली, उत्पादन जर बघितलं, तर पूर्ण जगाच्या 70% प्राणी आपल्याकडे आहेत आणि फक्त 25% आपण पूर्ण जगाच्या उत्पादन घेतोय. या दोन्हीमध्ये किती मोठी तफावत आहे. सो प्रोफेशनल अप्रोच इज नीडेड टू बूस्ट द प्रोडक्शन. एक प्रोफेशनलिझम पाहिजे. सो इट रिक्वायर मॅनेजमेंट procedure, new technologies to be employed in various farm system to achieve improvement in quality and productivity. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करावं लागेल? इम्प्रुव्हमेंट्स कराव्या लागतील, वेगवेगळ्या प्रोसिजर यूज कराव्या लागतील, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ठेवाव्या लागतील. सो इंडस्ट्रियल प्रिन्सिपल्स ऑफ प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग आर ऑल्सो बी एम्प्लॉयड. आणि जे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असेल, प्रोसेसिंग असेल, प्रोडक्शन असेल, तर हे सुद्धा आपल्याला इथे ठेवावं लागणार आहे. आणि तेव्हा आपण आपलं जे काही इल्ड आहे तर ते वाढवू शकतो. सो मॅनेजमेंट ऑफ फार्म्स अँड फार्म ॲनिमल्स. सो फार्म मॅनेजमेंट स्टार्टेड फॉर सिलेक्शन ऑफ हाय यील्ड ब्रीड्स. आपल्याला काय करावं लागेल? हाय यील्डिंग ब्रीड्स सिलेक्ट करावं लागणार आहे. देअर फूड रिक्वायरमेंट, सप्लाय ऑफ ॲडेक्वेट न्यूट्रिशनल सोर्सेस, क्लीनलीनेस ऑफ द इन्व्हायरमेंट अँड मेंटेनन्स ऑफ हेल्थ, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे मॅनेजमेंटमध्ये. सो मॅनेजमेंट ऑफ फार्म ॲनिमल इन्क्लूड व्हेटरनरी सुपरविजन, वॅक्सिनेशन, हाय यील्डिंग क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट, प्रोडक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स, डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग, या गोष्टी सुद्धा इथे येतात. सुपरविजन केलं पाहिजे डॉक्टरने रेग्युलर, वॅक्सिनेशन त्यांना करणं गरजेचं आहे, हाय यील्डिंग क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट सुद्धा तेवढीच गरजेची आहे. मग त्यात काही टाइप्स आहेत, तर त्यातला पहिला आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, ते म्हणजे ॲनिमल ब्रीडिंग. जसं आपण प्लांट ब्रीडिंग डिस्कस केलं, तर त्याच पद्धतीने इथे ॲनिमल ब्रीडिंग पण आहे. सो ब्रीडिंग ऑफ ॲनिमल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ ॲनिमल हजबंड्री. So animal breeding aims at increasing the yield of animal and improving the desirable qualities of the product. आपण animal breeding करून वेगवेगळे कॅरेक्टर एका animal मध्ये आणू शकतो. जे काही डिझायरेबल क्वालिटीज आहेत, तर त्या आपण आणू शकतो. सो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रीडिंग. मग ब्रीड म्हणजे नक्की काय?
So a group of animals related by descent and similar in most character like general appearance, features, then size, configuration, etc. are said to be belong to a breed. So animal breeding is done for getting improved breed with desirable qualities of product and to increase yield of animals. काय केलं पाहिजे तर उत्पादन क्षमता वाढवली पाहिजे. आपल्याला जे काही गरजेचे असलेले कॅरेक्टर आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, तर ती सगळी वाढवावी लागेल. सो डिझायरेबल कॅरेक्टर्स सच ॲज इन्क्रीज मिल्क प्रोडक्शन. कुठले कुठले डिझायरेबल कॅरेक्टर असतील मग? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिल्क प्रोडक्शन इन्क्रीज झालं पाहिजे, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज झाला पाहिजे, क्वालिटी ऑफ मीट इन्क्रीज झालं पाहिजे, मॅक्झिमम इल्ड ऑफ एग इन पर इयर. प्रत्येक वर्षी देण्यात येणारे जे अंडे आहेत तर त्यांचा नंबर वाढला पाहिजे. आर नेसेसरी अचीव थ्रू दी अॅनिमल ब्रीडिंग. आणि हेच कॅरेक्टर आपल्याला अॅनिमल ब्रीडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचे आहे. सो ब्रीडिंग कॅन ऑफ टू मेन टाइप्स. दोन टाईपच्या ब्रीडिंग असतात. एक असतात इन ब्रीडिंग आणि दुसरा आहेत आउट ब्रीडिंग. मग इन ब्रीडिंग म्हणजे काय? सो इन ब्रीडिंग involve breeding of closely related individual for 4 to 6 generations. 4 ते 6 जनरेशन क्लोजली रिलेटेड जे असेल त्यांच्यामध्ये जे ब्रीडिंग केलं जातं तर त्याला इनब्रीडिंग म्हटलं जातं. सो इनब्रीडिंग इन्क्रीज होमोझायगोसिटी. मात्र इनब्रीडिंग मध्ये काय होतं? होमोझायगोसिटी इन्क्रीज होते. सो बाय ब्रीडिंग प्युअर लाईन ऑफ ॲनिमल कॅन बी ऑप्टेन. प्युअर लाईन प्युअर ॲनिमल बनतात. So inbreeding is helpful in the elimination of harmful recessive gene for accumulation of superior gene. आणि काय होतं याच्यामुळे? तर जे काही हार्मफुल रिसेसिव्ह जीन असतात तर त्याचं इलिमिनेशन होतं आणि सुपेरियर जीन्स जे आहे तर त्यांचं अकुमुलेशन होतं. सो इनब्रीडिंग हॅज डीमेरिट दॅट इज युजली रिड्यूस द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. पण याचा एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे यांची फर्टिलिटी जी आहे तर ती कमी होते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. त्याच्यामुळे आपण जास्त दिवस इनब्रीडिंग नाही करू शकत. सो नेक्स्ट वन इज द आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग काय? सो इट इन्व्हॉल्व ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स. यांचं काही रिलेशन नाहीये अशा ॲनिमलची ब्रीडिंग करायची. द ॲनिमल्स मे बी ऑफ द सेम ब्रीड बट हॅव्हिंग नो कॉमन अँसेस्टर फॉर 4 to 6 जनरेशन. 4 ते 6 जनरेशन मध्ये कुठलेही सेम अँसेस्टर नको आहे किंवा ते दूरवरचे पाहिजे. त्याच्यामध्ये परत दोन टाईप पडतात. एक आहे आउट क्रॉसिंग आणि दुसरा आहे क्रॉस ब्रीडिंग. सो आउटक्रॉसिंग इन्व्हॉल्व ब्रीडिंग बिटवीन ॲनिमल्स इन डिफरंट स्पेसीज. डायरेक्ट ब्रीड करायचे वेगवेगळ्या स्पेसीसच्या. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. आणि यालाच म्हटलं जातं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. सो आउटक्रॉसिंग हेल्प टू रिमूव्ह द इनब्रीडिंग डिप्रेशन. आणि याच्यामुळे काय होतं? तर इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहेत ते रिमूव्ह होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द क्रॉस ब्रीडिंग. सो क्रॉस ब्रीडिंग इन्व्हॉल्व the breeding of superior male of one breed with superior female of the another breed. म्हणजे दोन ब्रीडचे मेल आणि फिमेल येथे सिलेक्ट केले जातात. सो बाय क्रॉस ब्रीडिंग न्यू अॅनिमल ब्रीड ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर आर डेव्हलप. डिझायरेबल कॅरेक्टर डेव्हलप केले जातात. जसं की हिजारडेल is a new breed of sheep developed from crossing of Bikaneri, Ev and Marino रॅम्स इन पंजाब. पंजाबमध्ये हिसारडोल जी न्यू ब्रीड डेव्हलप केली होती शीप मध्ये. देन नेक्स्ट आहे दॅट इज द इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटरस्पेसिफिक दॅट मीन्स बिटवीन टू स्पेसीस. सो इन्व्हॉल्व ब्रीडिंग ऑफ ॲनिमल ऑफ टू डिफरंट बट रिलेटेड स्पेसीस. So it result in the formation of or production of animal with a desirable character from both the parent. दोन्ही पण पॅरेंटचे जे desirable character आहेत तर ते येतात. सो बट सच ब्रीडिंग इज नॉट ऑलवेज सक्सेसफुल. इथे सक्सेसफुल ब्रीडिंग होईलच याची काही गॅरंटी नाही. कधी कधी जसं की अनसक्सेसफुल पण होऊ शकतं. जसं की म्यूल. म्यूल इज द ब्रीड ऑप्टेन फ्रॉम हॉर्स अँड डॉंकी. हॉर्स आणि डॉंकीचं मेटिंग करून त्यांच्यापासून म्यूल प्रोडक्शन होतं. म्यूल म्हणजे खेचर. आणि हा खेचर जो आहे तर तो स्टराईल ऑर्गॅनिझम असतो. ओके. त्याच्यामुळे नेक्स्ट जनरेशन त्याचं मिळू नाही शकत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक. सो इन्व्हॉल्व कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. Semen from selected superior male is collected and preserved in frozen state. सिमेन कलेक्ट केलं जातं, त्याला फ्रोझन स्टेटमध्ये ठेवलं जातं
आणि ते नंतर इंजेक्टेड इंटू द जेनेटल ट्रॅक इमिजिएटली, आणि नंतर त्याला काय केलं जातं, जेनेटल ट्रॅक मध्ये फिमेलच्या रिलीज केलं जातं. सो इट इज युजफुल टू ओव्हरकम प्रॉब्लेम ऑफ नॉर्मल मेटिंग अँड कन्व्हेनियन्स फॉर ट्रान्सपोर्ट. एका ठिकाणी मेल असेल तरी सुद्धा त्याचं सिमेन दूरवर्ती असलेल्या फेमेलला देऊ शकतो आपण आर्टिफिशियली. सो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द one more important technique, that is the MOET, that is the multiple ovulation embryo transfer, MOET. So it involves the technology which provide the chances of successful production of hybrids. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, सक्सेसफुली हायब्रिड प्रोडक्शन करू शकतो. इन दिस मेथड cow is administered with FSH like hormone, that is the follicular stimulating hormone, to induce follicular maturation, and then the super ovulation is brought about. त्याच्यामध्ये सुपर ओव्युलेशन केलं जातं. सो each cycle 6 to 8 egg mature simultaneously, and the cow is either mated with the elite bull or artificially inseminated. त्यानंतर काय केलं जातं, तर या काऊला मेटिंग केलं जातं इलाइट बुल सोबत किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनाइज केलं जातं. सो द ब्लास्टोसिस्ट ऑफ 8 to 32 cell stage are recovered non-surgically and transferred to surrogate mother. आणि याच्यातून जे काही 8 to 32 सेल स्टेज असेल जेव्हा ब्लास्टोसिसची, तर तेव्हा ते काढले जातात आणि ते ट्रान्सफर केले जातात सरोगेट मदरमध्ये. सो दिस टेक्नॉलॉजी सक्सेसफुल यूज इन कॅटल, शीप, रॅबिट, बफेलोज यांच्या सगळ्यामध्ये ही वापरली जाते. सो हाय मिल्क इल्डिंग ब्रीड ऑफ फिमेल अँड हाय quality milk yielding bulls have been found to be successful to increase herd size in the short period. काय केलं जातं, तर मिल्क प्रोडक्शनसाठी किंवा मीट प्रोडक्शनसाठी त्याचा यूज केला जातो. द नेक्स्ट आहे दॅट इज द डेअरी फार्म मॅनेजमेंट. डेअरी फार्म मॅनेजमेंट, आता डेअरी फार्म मध्ये जर बघितलं आपण, सो डेअरी इंडस्ट्री इन्व्हॉल्व प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. काय केलं जातं, मिल्क प्रोडक्शन केलं जातं, मिल्क प्रोसेसिंग केलं जातं, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि मिल्कचे प्रोडक्ट सुद्धा बनवले जातात. सो मिल्क इज अ व्हॅल्युएबल फूड स्टफ युनिव्हर्सली कन्झ्युम बाय ह्युमन बीइंग. सगळीकडेच ॲज अ फूड म्हणून, जर सुपर फूड म्हणून यूज केलं जातं, कम्प्लीट फूड म्हटलं जातं मिल्कला. सो मिल्क yield mainly depend upon the quality of breed in the farm. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर मिल्कची yield आणि त्याची क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. सो सिलेक्शन ऑफ गुड ब्रीड having high yielding potential under the climatic condition of inhabiting area and disease resistant in the basic requirement. काय काय, तर एक तर गुड इन्व्हायरमेंट पाहिजे, चांगल्या ब्रीड पाहिजे, क्लायमॅटिक कंडिशन त्यांना मॅच झाली पाहिजे आणि त्यांना डिसीज व्हायला नको आहे. सो या बेसिक रिक्वायरमेंट आहे. इन इंडिया काऊ अँड बफेलोज आर मेनली यूज इन द डेअरी फार्म. जनरली गाई किंवा म्हशी डेअरी फार्म मध्ये वापरल्या जातात. म्हणजे इंडियामध्ये शाहीवाल, सिंधी, गीर या इंडियन ब्रीड आहेत. त्याचबरोबर काही एक्झॉटिक ब्रीड पण आहे बाहेरून आणलेल्या, जसं की जर्सी, ब्राउन स्विस, होस्टेन या एक्झॉटिक ब्रीड आहे. सो विच आर यूज इन डेअरी फार्मिंग. बफेलो मध्ये सुद्धा काही व्हरायटीज आहेत. सो बफेलोज आर रेस्ट्रिक्टेड इन सम पार्ट ऑफ आशिया ओनली. आशियामध्येच बफेलोज मिळतात फक्त. सो इन इंडिया 6 breeds occurs of buffaloes like जाफराबादी, मेहसाणा, मुर्हा, नागपुरी, नीली, सुरती या सगळ्या ज्या आहेत तर त्या बफेलोच्या ब्रीड्स आहेत, विच आर ऑल गुड मिल्क प्रोड्युसर. कॅटल्स हॅव टू बी वेल लुक्ड आफ्टर. क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फॉडर इन प्रॉपर रेशो. जर क्वालिटी आणि क्वांटिटी फूडचं जर प्रॉपर असेल, फॉडरची जर प्रॉपर असेल, तर त्यांचं लुक सुद्धा क्लिअर चांगला दिसतो. सो should be given. Silage made from legumes and grasses, maize, jawar make good feed. सो सायलेज बनवलं जातं. ठीक आहे. सो ग्रास पासून, लेग्युम्स पासून, मेज पासून, जवार हे सगळं टाकलं जातं.
सो सायलेज इज सप्लिमेंटेड विथ ऑइल केक. त्याच्याबरोबरच काय केलं जातं, ऑइल केक दिले जातात ज्याला आपण पेंड म्हणतो. त्याच्यानंतर मिनरल्स, विटामिन्स अँड साल्ट also as used as a supplemental food. So cleanliness and hygiene of the kettles and laser is more important while milking. So जेव्हा क्लीनलीनेस आणि हायजीन यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. While milking, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आणि जेव्हा मिल्किंगच्या वेळेस म्हणजे दूध काढत असताना, ते स्टोर करत असताना, त्याला ट्रान्सपोर्ट करत असताना सुद्धा हेल्थ मेंटेन हायजीन मेंटेन असणं गरजेचं आहे. सो इन रिसेंट इयर मच ऑफ दिस प्रोसेस आर मेकॅनाइज, सो विच reproduce sorry in recent years much of these process are mechanized with reduce the chance of direct contact with the product. आणि त्याच्यामुळे काय झालं, खूप सारे मशिनरी आपण यूज करायला लागल्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड झालाय. सो द शेड मस्ट बी क्लीन डेली. त्यांचं शेड जे आहे तर ते क्लीन करायचं आहे रोज. सो इट शुड बी स्पॅसियस विथ ॲडेक्वेट फॅसिलिटीज फॉर फीडिंग, वॉटरिंग अँड लाइटिंग. आणि एवढं शेड पाहिजे की ज्यांना व्यवस्थित फिरता यायला पाहिजे, त्यांना व्यवस्थित लाईट मिळायला पाहिजे, त्यांना खाता आलं पाहिजे व्यवस्थित, त्यांना एअर चांगली भेटली पाहिजे, वॉटर चांगलं भेटलं पाहिजे, हे सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये पाहिजे. सो मिल्क प्रोसेसिंग, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द डेअरी इंडस्ट्री. काय पाहिजे तर मिल्कचं प्रोसेसिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, हे इम्पॉर्टंट आहे. So variety of milk product like curd, cream, butter, ghee, condensed milk, khava, cheese must be prepared from extra milk on the demand. एक्स्ट्रा मिल्क जर झालं तर त्याचे बाकीचे प्रोडक्ट पण बनवता आले पाहिजे. And additional income can be obtained in the cattle farms from cow dung, manure, fuel, cake and gobar gas for cooking and lighting. अजून काय एक्स्ट्रा इन्कम आहे तर काऊ डंग म्हणजे शेणखत, त्याच्यानंतर मॅन्युअर, त्यानंतर फ्युअल, केक म्हणजे ज्याला आपण गोवऱ्या वगैरे म्हणतो तर ते बनवू शकतो, गोबर गॅस बनवू शकतो, तर हे पण एक्स्ट्रा इन्कम आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे दॅट इज द पोएट्री फार्म मॅनेजमेंट. आता पोएट्री फार्म मॅनेजमेंट मध्ये काय, सो पोएट्री इन्क्लूड नंबर ऑफ बर्ड स्पॅसेस, जसं की चिकन असेल, डक्स असेल, टर्की असेल, फॉल्स असेल, सो विच आर डोमेस्टिकेटेड फॉर देअर एग्स अँड मीट. कशासाठी पाळले जातात हे सगळे, तर मीट प्रोडक्शनसाठी किंवा एग प्रोडक्शनसाठी, म्हणजे त्यांचं मांस किंवा अंडे. सो अलाइड प्रोफेशन ऑफ पोएट्री इन्क्लूड प्रोसेसिंग ऑफ एग अँड मीट, मार्केटिंग ऑफ पोएट्री प्रोडक्ट, कंपाऊंडिंग अँड सेल ऑफ पोएट्री फीड, पोएट्री इक्विपमेंट, फार्मास्युटिकल्स, फीड ॲडिक्टिव्ह, ह्या सगळ्यामध्ये सुद्धा खूप मोठं प्रोफेशन आहे. सो सिलेक्शन ऑफ प्रॉपर अँड डिसीज फ्री ब्रीड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, सुटेबल फॉर अँड सेफ फॉर condition, farm condition. So proper feed and water, hygiene and health care are important requirements for poultry farm management. काय काय गरजेचं आहे, सो वॉटर, हायजीन, हेल्थ केअर, प्रॉपर फीड, प्रॉपर वॉटर, हे सगळे इम्पॉर्टंट आहे. सो ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन डिफरंट टाइप ऑफ पोएट्री बर्ड्स, इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सीईटी साठी. सो कुठले कुठले बर्ड्स आहेत बघा. सो फर्स्ट आहे अमेरिकन ब्रीड्स. कुठले आहेत तर पॉलीमॉथ रॉक, न्यू हॅम्पशायर, रोड आयसलँड रेड, हे जे आहेत तर या अमेरिकन ब्रीड आहेत. देन ॲसेटिक ब्रीड्स आर ब्रह्मा, कोचिन अँड लँगसन, या ॲसेटिक ब्रीड आहे. देन मेडिटेरियन ब्रीड्स कुठल्या आहेत तर लेघॉन, ओनेरका. देन इंग्लिश ब्रीड इन्क्लूड ऑस्ट्रेलिया लॉर्प. देन इंडियन ब्रीड जर म्हटलं तर चित्तागॉंग, असेल, ब्रह्मा आणि कडकनाथ, त्याच्या तर ते इंडियन ब्रीड आहेत. तर या ब्रीड लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे सिटी साठी. सो लेघॉन इज द बेस्ट लेअर. लेघॉन जी आहे तर ती बेस्ट लेअर आहे. लेअर म्हणजे अंडे देणार आहे. वाईल पॉलिमॉथ रॉक, रोड आयसलँड रेड, असेल, ब्रह्मा, कडकनाथ आर प्रेफर्ड फॉर द बॉयलर, ऍज अ बॉयलर म्हणजे मीट प्रोडक्शनसाठी. बॉयलर जे आहे तर मीट प्रोडक्शनसाठी असतं, लेअर जे आहे तर ते अंडे देण्यासाठी असतं. सो मॅनेजमेंट ऑफ लेयर्स अँड बॉयलर्स also important. So management of layers required purchase of high yield chicken, well ventilated farms, हवा आली पाहिजे, प्रॉपर फीड भेटलं पाहिजे,
बेकिंग झालं पाहिजे त्यांचं, म्हणजे बीक जी येतात ती कट केली पाहिजे जेणेकरून ते जास्त फूड खातील. लाइटिंग त्यांना व्यवस्थित भेटली पाहिजे, वॉटरिंग त्यांना जास्त भेटलं पाहिजे, सॅनिटेशन त्यांचं झालं पाहिजे, कलिंग अँड वॅक्सिनेशन, मॅनेजमेंट ऑफ बॉयलर मध्ये जर बघितलं तर काय रिक्वायर्ड आहे त्यांना, सिलेक्शन ऑफ ब्रीड, हाऊसिंग, टेम्परेचर, व्हेंटिलेशन, लाइटिंग, फ्लोर स्पेस, बॉयलर फीड, डिफरंट टाइप ऑफ पोएट्री डिसीज जे आहे तर त्याचं मॅनेजमेंट, हे सगळं जे आहे तर ते आपण मॅनेज केलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला जे काही यील्ड आहे तर ते जास्त भेटणार आहे. त्याचबरोबर त्यांचं डिसीज मॅनेजमेंट पण केलं पाहिजे. आता कुठले कुठले डिसीज होतात, तर पहिला आहे व्हायरल डिसीजेस लाईक राणीखेत, ब्रॉन्चिटीज, ॲव्हियन इन्फ्लुएन्झा, ज्याला ब्लड फ्लू म्हटलं जातं. सो असे काही व्हायरल डिसीज आहेत. सो फ्यू इयर बॅक बर्ड फ्लू हॅव सिरियसली इन्फ्लुएन्स पोएट्री फार्मिंग अँड ह्युमन इन्फेक्शन. खूप जास्त इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर काही आहेत बॅक्टेरियल डिसीजेस. सो मेनली इन्क्लूड प्युलोरम, cholera, typhoid, TB, CRT, that is the chronic respiratory disease, entities. सो हे सगळे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. त्याचबरोबर फंगल डिसीज लाईक ॲस्परजिलॉसिस, फॅवस अँड थ्रस. देन काही पॅरासाइटिक डिसीज आहे, इन्क्लूड लीस इन्फेक्शन, राऊंड वर्म, सिसल इन्फेक्शन, वर्म इन्फेक्शन. सो ह्या देन प्रोटोझोआन डिसीज पण आहे, जसं की कॉक्सिडॉसिस इज अ प्रोटोझोआन डिसीज. सो हे सगळे डिसीज या पोएट्री बर्ड्सला होऊ शकतात. आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला सीटी आणि जो काही स्टेट बोर्डचा आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. आपल्या नोट्समध्ये प्रॉपर चार्ट वाईज मला दिलेला आहे. तुम्ही अजूनही आपलं ऍप डाउनलोड केलेलं नसेल, बायो किरण ऍप डाउनलोड करा प्ले स्टोर वरून. फ्री स्टडी मटेरियलच्या सेक्शन मध्ये जा, तिथे तुम्हाला 12च्या सगळ्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला तिथे मिळून जातील. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे ॲपिकल्चर. ॲपिकल्चर किंवा त्याला म्हटलं तर बी किपिंग, मराठीमध्ये यालाच मधुमक्षिका पालन असं पण म्हटलं जातं. सो ॲपिकल्चर और बी किपिंग deals with an artificial rearing of honey bee to obtain bee products like honey, मध, wax म्हणजे मेन, pollens, bee venom, propolis, that is the bee ghee, and royal jelly, as well as pollinating agent फॉर क्रॉप प्लांट्स. हे सगळा फायदा आपल्याला ॲपिकल्चरने होणार आहे. बघा इथे ॲपिकल्चर मध्ये एक हनी हाऊस दिलेला आहे. सो बी हाऊस. सो बी कीपिंग is an ancient cottage industry. Honey is a food of high nutritive value and also finds use of indigenous system of medicine. हनी जे आहे तर ते सुपर फूड आहे, हायली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असलेलं, आणि तेच काही इंडियन मेडिकल सिस्टीम मध्ये सुद्धा वापरलं जातं. याच्या 4 स्पेसिस आहेत हनीच्या, हनी बीच्या 4 स्पेसिस आहे कॉमनली फाउंड इन इंडिया. दॅट इज द ॲपिस डॉर्सेटा रॉक बी और वाइल्ड बी म्हटलं जातं, ॲपिस फ्लोरिया लिटल बी, ॲपिस मेलिफेरा दॅट इज युरोपियन बी, आणि ॲपिस इंडिका दॅट इज द इंडियन बी. हे 4 बीज आहेत, याला पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो नॉलेज इन आन्सर मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. So beekeeping, Apis mellifera and Apis indica are the suitable species, hence they are known as the domesticated species. यांना domesticated species म्हटलं जातं Apis mellifera आणि Apis indica ला. बघा इथे 3 प्रकारच्या हनीबी दिलेल्या आहेत. Apis melliferaच्या ही आहे वर्कर, ही पण फिमेल आहे. क्वीन वर्कर जी असते तर ती स्टराईल फिमेल असते, क्वीन जी आहे तर ती फर्टाईल फिमेल असते, आणि ड्रोन जो आहे तर तो पार्थिनोजेनेसिसनी बनलेला असतो. ठीक आहे, म्हणजे अनफर्टिलाइज एग पासून ड्रोन बनतो म्हणजे मेल बनतो. सो पॉलिमॉर्फिझम इन हनीबी, हनीबी मध्ये खूप सारे पॉलिमॉर्फिझम असतात, वेगवेगळे मॉर्फोलॉजी दिसते. सो बी किपिंग इज प्रॅक्टिस इन द एरियाज वेअर सफिशियंट वाईल्ड श्रब, फ्रूट, देन ऑर्चर्ड्स अँड कल्टिवेटेड क्रॉप आर प्रेझेंट. सो बी किपिंग तिथेच होऊ शकतं जिथे खूप सारे श्रब असेल, फ्रूट असेल, ओके, कल्टिवेटेड क्रॉप्स असेल. सो बी किपिंग रिक्वायर्ड द इक्विपमेंट लाईक bee hives, boxes with comb, foundation sheet, bee veil, smoker, bee brush, gloves, uh, gum shoes, then capping knife, swan, net, twin exhauster, then overall have tools. हे सगळं पाहिजे. आता इथे बघा एक हनी बॉक्स, आर्टिफिशियल हनी हाऊस दिलेला आहे.
इथे त्याचे वेगवेगळे कंपार्टमेंट असतात. सगळ्यात खाली बॉटम स्टँड असतं. त्याच्यानंतर फ्लोअर बोर्ड असतं. एंट्रन्स रिड्युसर असतं. देन हॅव बॉडीज असतात. तिथे क्वीन एक्झॉस्टर असतं. देन फार्म विथ वॅक्स प्रोडक्शन. देन हनी सुपर. इनर कव्हर, हा इनर कव्हर आहे. देन आउटर कव्हर विथ फ्रॉन बॉट. हे सगळं इथे असतं. ओके, आर्टिफिशियल हनी हॅव्स जे आहे तर ते बी किपिंग साठी इम्पॉर्टंट आहे. सो फॉर सक्सेसफुल बी किपिंग वन मस्ट बी फॅमिलियर विथ द हॅबिट्स ऑफ हनीबी. हनीबीची हॅबिट झाली पाहिजे. सो सिलेक्शन इज सुटेबल लोकेशन, कॅचिंग अँड हॅव्हिंग ऑफ स्वाम्स, मॅनेजमेंट ऑफ हॅव्स ड्युरिंग डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन, डिफरंट एरिया, हे सगळं जमलं पाहिजे. डिफरंट सीझन इन हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ हनी. हनी कसं हँडल करायचं किंवा कसं कलेक्शन करायचं. देन बी वॅक्स कसं हँडल करायचं. देन अदर प्रोडक्ट्स. सो पिरियॉडिक इन्स्पेक्शन फॉर क्लिनलीनेस ऑफ हॅवी हनी हॅव्स किंवा त्याचे बॉक्स जे आहे तर त्याचं क्लिनलीनेस केलं पाहिजे. सो ऍक्टिव्हिटी ऑफ बीज अँड क्वीन, कंडिशन ऑफ ब्रूड, देन प्रोव्हिजन ऑफ वॉटर इज व्हेरी मच नेसेसरी. हे सगळ्या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे. सो मेनी इंडियन क्राफ्ट फील्ड need service of honey bees for the pollination as a pollinator. So beekeeping in the crop field of sunflower, mustard, safflower, flower, chili, cabbage, cucumber, legumes, fruit like apple, mango, citrus, या सगळ्यामध्ये पॉलिनेशन करण्यासाठी पॉलिनेटर म्हणून याचं गरजेचं आहे. सो हेल्प इन द इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ हनी ॲज वेल ॲज क्रॉप ट्रिमेंडन्सली. आणि याच्यामध्ये आपलं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांचं पॉलिनेटर म्हणून खूप महत्वाचा रोल आहे. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे ते म्हणजे फिशरी. फिशरी म्हणजे काय, तर मत्स्योद्योग. सो फिशरी इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड बायोलॉजी विच डील्स with the catching, processing, fish farming, and marketing of the fish and other useful aquatic animals such as prawns, lobster, oyster, mussels, crabs. या सगळ्यांची शेती केली जाते. सो थ्री डिव्हिजन्स ऑफ फिशरी आर मेन इनलँड फिशरी, मराइन फिशरी आणि इश्युराइन फिशरी. अशा तीन प्रकारच्या फिशरी असतात. इनलँड फिशरी म्हणजे फ्रेश वॉटर फिशरी, मराइन वॉटर फिशरी किंवा मराइन फिशरी म्हटलं तर इश्युराइन फिशरी, असे तीन प्रकारचे फिशरी आहेत. सो inland fishery including culturing and capturing fish from freshwater bodies like ponds, lake, dams, river, यांच्यामधून केली जाते inland fishery. So inland aquatic area of our country covers near about 40 to 50 lakh acres. खूप मोठा एरिया आहे आपल्याकडे. द कॉमन फ्रेश वॉटर फिशेस आर लेबिओ रोहिता, दॅट इज द रोहू, कटला, कॅरिनस मिग्रला, ज्याला मृगला म्हटलं जातं, अँड अदर कार्प्स. हे सगळे आहेत. रोहू आहे, कटला आहे, मृगल आहे, कॉमन कार्प आहे, ग्रास कार्प आहे, सिल्वर कार्प आहे. तर हे सगळे जे आहेत तर ते फ्रेश वॉटर फिश आहेत. So fish farming and culturing of edible and commercially important fish is only possible in freshwater bodies. त्याचबरोबर सो मराईन फिशरी जे आहे सो इन्क्लूड कॅप्चर ऑफ फिश फ्रॉम सी वॉटर. आपल्याला माहिती आहे इंडियाला जवळपास कोस्टल लाईन जी मिळालेली आहे तर ती जवळपास 7,500 किलोमीटरची मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये सापडणारे जे कॉमन मराईन फिश जे आहे तर ते आहे हार्पॅडॉन, दॅट इज द बॉम्बे डक, Sardinella, that is the sardine, then Rastrel liger, that is the mackerel, and Stromatus, that is the pomfret किंवा पापलेट म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे फिश आपल्याला मराइन वॉटर मध्ये मिळू शकतात. देन नेक्स्ट आहे दॅट इज द इश्युराइन फिशरी. सो इन्क्लूड कॅप्चर ऑफ फिश फ्रॉम इश्वरीज. इश्युराइन इकोसिस्टम मध्ये आपण ते घेतो. सो इश्वरी इज द प्लेस वेअर रिव्हर मीट्स द सी. जिथे नदी समुद्राला मिळते, जिथे खारं पाणी आणि गोड पाणी दोन्ही एकत्र येतं तर तिथे जे एरिया असतो तर त्याला इश्वराई म्हटलं जातं. सो सुंदरबन एरिया इज ऑफ वेस्ट बेंगाल, इथे खूप जास्त इश्वराइन फिशरी होते. द कॉमन फॅक्टर फॉर मेंटेनन्स ऑफ फिश फार्म include selection of suitable site, exhaustion of pond, requirement of hatchery tank, then nursery tank, rearing tank, stocking tank or pond, water sources,
मॅन्युअर, सप्लिमेंटरी फूड, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. द कल्चर फिशरी बाय मे बी मोनोकल्चर ओनली वन स्पेसिस और पॉलीकल्चर मिनी स्पेसिस टाईप असतं. म्हणजे जर आपण कल्चरिंग करत असेल तर दोन्ही पण प्रकारे करू शकतो. एकाच स्पेसिसचं करू शकतो किंवा वेगळ्या स्पेसिसचं पण करू शकतो. सो आफ्टर कॅचिंग द फिशेस, फिश स्पॉइलेज म्हणजे ते खराब होतात. बट हे प्रिव्हेंट करू शकतो वेगवेगळ्या प्रिझर्वेशन मेथडनी, जसं की चिलिंग असेल, फ्रीजिंग असेल, फ्रीज ड्राईंग असेल, सन ड्राईंग असेल, स्मोक ड्राईंग, साल्टिंग, कॅनिंग, या सगळ्या मेथडनी आपण त्याला प्रिझर्व करू शकतो. सो इन ऍडिशन टू दी सोर्स ॲज अ न्यूट्रिशियस फूड, fish yield a number of byproducts which are be commercial value. So they are fish oil, fish meal, fertilizer, fish gono, fish glue, ins glass. सो हे सगळे बाय प्रोडक्ट सुद्धा खूप जास्त कमर्शियली युजफुल असतात. सो दीज आर दी बाय प्रोडक्ट आर वाईडली यूज इन पॉइंट्स, सोप, पेंट्स मध्ये यूज केलं जातं, सोप मध्ये यूज केलं जातं, ऑइल अँड मेडिसिन मध्ये यूज केलं जातं. सो प्रॉन्स अँड लॉबस्टर हॅव मार्केट व्हॅल्यू ऑल ओव्हर द वर्ल्ड. प्रॉन्स आणि जे काही लोबस्टर आहे तर यांची पूर्ण जगामध्ये एक व्हॅल्यू आहे. सो फिशरी प्रोव्हाइड गुड जॉब ऑपॉर्च्युनिटी अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट टू मेनी पीपल. खूप साऱ्या लोकांना रोजगाराची संधी म्हणून सुद्धा या फिशरीकडे बघितलं जातं. नेक्स्ट आहे दॅट इज द सेरिकल्चर. म्हणजे याला आपण म्हणतो रेशीम उद्योग. सो सेरिकल्चर इज द ब्रांच ऑफ अप्लाइड झुलॉजी विच डील्स विथ द रेअरिंग ऑफ सिल्कवर्म अँड प्रोडक्शन ऑफ सिल्क. सो सिल्कवर्म पासून सिल्क प्रोडक्शन केलं जातं. सो लाईक अदर फार्मिंग, सेरिकल्चर ऑल्सो इन्व्हॉल्व skill and scientific knowledge for rearing and development. So it required less investment and can be started in small space. कमी रिक्वायरमेंट, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये, कमी जागेमध्ये आपण हे चालू करू शकतो. इट इज द ओल्डेस्ट बिझनेस अँड लार्ज नंबर ऑफ फॅमिलीज आर असोसिएटेड विथ द प्रोडक्शन ऑफ सिल्क इन इंडिया. जुना बिझनेस आहे खूप आणि खूप सारे लोक इथे काम करतात. सो डिझायरेबल ओल्डर पर्सन, हँडिकॅप पीपल कॅन सक्सेसफुली डू दिस जॉब. खूप सारे हँडिकॅप लोक सुद्धा हे काम करू शकतात. बघा इथे या काही लाईफ सायकल पॅटर्न दिलेला आहे. अडल्ट फिमेल जी आहे तर ती या मलबेरी लीफ खाते, त्याच्यावरती एग लेइंग करते, त्याच्यापासून लार्वा निघते, लार्वाचं ककून, लार्वा काय करते तर ककून बनवते, त्या ककून पासून रेसिम म्हणजे सिल्क बनवलं जातं. तर मलबेरी सिल्कवर्म ची ही लाईफ सायकल आहे. सो द बेस्ट क्वालिटी सिल्क कॉल्ड मलबेरी सिल्क. सो इट्स प्रोड्युस्ड बाय सिल्कवर्म बॉम्बेक्स मोरी. बॉम्बेक्स मोरी या सिल्कवर्म पासून हे काढलं जातं. सो वाईल टझर सिल्क अँड अरी सिल्क आर of inferior quality. The quality and quantity of silk depend on the quality of mulberry leaves on which the larvae feed. जे काही मलबेरी लीव्ज हे लार्वी खातं तर त्याच्यावर डिपेंड असतं या सिल्कची क्वालिटी. सो रेअरिंग, डेव्हलपमेंट अँड लुकिंग आफ्टर द सिल्कवर्म इन्व्हॉल्व स्किल अँड लेबर फॉर कॉन्स्टंट वॉच. त्याच्यावरती कंटिन्युअसली नजर ठेवली पाहिजे, वॉच ठेवलं पाहिजे. द लिटल निग्लिगन्स कॅन स्पॉइल द कम्प्लीट इंडस्ट्री. पुढे जर दुर्लक्ष झालं तर मात्र पूर्ण इंडस्ट्री खराब होऊ शकते. सो सिल्कवर्म लार्वी मे बी इन्फेक्टेड बाय प्रोटोझोआ, व्हायरस, फंजाय यांना सुद्धा इन्फेक्शन होतं. Then beside these, ants, crown, birds and other predator also ready to attack this insect. So hence the catch of these larvae must be managed to prevent predator attack. आणि याच्यामुळे याला एक पिंजरा किंवा केज पण करावं लागतं जेणेकरून याच्यावरती कोणी प्रेडेटर अटॅक नाही करणार. बघा इथे कम्प्लीट लाईफ सायकल दिलेली इन्सेक्टची. सो काय केलं जातं तर मलबेरी लीव्ज वर, ओके, हे पुढे आहे, हे लॅक इन्सेक्ट आहे. पुढे सांगतो मी, एकदा लॅक प्रोडक्शन बघूया त्यानंतर पुढे सांगतो. सो नेक्स्ट आहे दॅट इज अ लॅक कल्चर. लॅक बघितलं असेल तुम्ही, कुठलेही सील करण्यासाठी, जुन्या काळात पोस्टच्या टपाल वगैरे सील करण्यासाठी, किंवा आता सुद्धा एखादी इंडस्ट्री किंवा एखादं घर सील करायचं असेल तर कोर्टातून आदेश आल्यानंतर ते लाख लावलं जातं, त्याच्यावर शिक्का मारला जातो. बघितलं असेल तुम्ही साऱ्या मूव्ही मध्ये वगैरे. सो लॅक इज प्रोड्युस्ड बाय इन्सेक्ट दॅट इज द ट्रॅकार्डिया लॅका. ट्रॅकार्डिया लॅका नावाच्या इन्सेक्ट पासून हे काढला जातो. सो विच इज द क्वाइट स्मॉल इन साइज अँड colonial in habit.
कॉलनीमध्ये राहतं, साईज स्मॉल आहे. सो रेझिन लाईक सबस्टन्स इज प्रोड्यूस्ड बाय दी डर्मल ग्लँड. कशापासून बनवलं जातं? डर्मल ग्लँड ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट. So insect feed on succulent twig of certain plant like बेर, पीपल, पळस, कुसुम, बाभूळ या सगळ्या झाडावरती हे इन्सेक्ट वाढतात. अँड सिक्रेट पिंक कलर रेझिन, पिवळ्या कलरचा डिंकासारखं एक सिक्रेट करतात. दॅट हार्डन्स ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द इयर फॉर्मिंग लॅक. आणि एकदा हा हवेच्या संपर्कात आला की त्याच्यातून लाख बनवला जातो. सो इट इज प्रोड्यूस ऑन द लार्ज स्केल ऑल ओव्हर द इंडिया. पूर्ण इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात हे बनवलं जातं. सो लॅक इज अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स हॅव्हिंग लार्ज अमाऊंट ऑफ रेझिन टुगेदर विथ शुगर, वॉटर, मिनरल्स अँड अल्कलाइन सबस्टन्सेस. सो लॅक बरोबर आणखी खूप सारे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस सुद्धा असतात. सो नॅचरल लॅक इज ऑलवेज कंटॅमिनेटेड. नॅचरल लॅक जो आहे तर तो कंटॅमिनेटेड असतो. सो सिलेज इज प्युअर फॉर्म ऑफ लॅक ऑप्टेन बाय वॉशिंग अँड फिल्टरिंग. जो काही फिल्टर केलेला असतो तर त्याला सिलॅक म्हटलं जातं. सो लॅक इन्सेक्ट इज अ नेटिव्ह ऑफ इंडिया and our share 85% of total lac production in the world. इंडिया मधून जवळपास 85% लॅक प्रोडक्शन होतं पूर्ण वर्ल्डच्या. सो प्रोडक्ट ऑफ लॅक प्ले अ वायटल रोल इन द इकॉनॉमी ऑफ द फार्मर्स. सो लॅक इज यूज इन बेंगल्स, टॉयज, वुडवर्क, इंक, मिरर या सगळ्यामध्ये लॅक वापरला जातो. सो प्रोडक्शन ऑफ लॅक require artificial inoculation of plants which give better and regular supply of good quality and quantity of lac. सो या इन्सेक्टला फूड सप्लाय करणं गरजेचं आहे. बघा इथे पूर्ण लाईफ सायकल दिलेली आहे. काय होतं तर हे काही एग लेइंग केलं जातं ब्रांचेस वरती. त्याच्यानंतर एंड ऑफ एग लेइंग, एकदा काय एंड झालं की त्यानंतर येलो स्पॉट इंडिकेट स्ट्रिंकिंग ऑफ फिमेल. सो त्याचे हॅचिंग होतं. हॅचिंग झालं की ऑर्गन स्पॉट दिसायला लागतात एग वरती. त्यानंतर ते लार्वी बनते. लार्वी इज कॉल्ड ॲज अ क्लॅव्हलर्स म्हटलं जातं. सो त्यापासून परत लार्वी जी आहे तर ती होस्ट बॉडीवरती म्हणजे बेर असेल, पिपळ असेल तर त्या पानावरती सेटल डाऊन होते. त्याच्यानंतर त्याच्यापासून पिपा बनली जाते. पिपा बनल्यानंतर त्याच्यानंतर इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस होतं. अडल्ट फिमेल बनते. ओके. त्याच्यानंतर मेल कम आउट फ्रॉम दी अॅनल अपरकुलम. देन कम्प्लीट मॉर्फोसिस होतं मेलमध्ये. फिमेलमध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस होतं. जे काय अडल्ट मेल जो असतो तर तो परत फिमेल सोबत मेटिंग करून ओके तर तो काय करतो एग लेइंग करतो, फर्टिलायझेशन करतो. ओके. सो ही कम्प्लीट लाईफ सायकल पॅटर्न आहे ब्लॅक इन्सेक्टची. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.